जपानमधले एक आमदार मराठी व्यक्ती आज आपल्या बरोबर आहेत झी 24 तास मध्ये. गिकायो आता तामेते माहिरीमास. मी म्हणतो की राजनीती धर्मासारखी आहे, इलेक्शन हे सोहळ्यासारखं आहे, पण जपानमध्ये आमदाराचा देव नसतो, तो आमच माणूस असतो. भारतीय वंशाचा आशियाई पहिला माणूस निवडून आलाय, हे असेंब्लीमध्ये ही चर्चा झाली इज इट सेल्फ इज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन आहे. अमेरिका, इंग्लंड यासारख्या मोठ्या देशांमध्ये अनेक भारतीयांनी राजकारणामध्ये आपला ठसा उमटवलाय. मात्र असा देश की ज्याची भाषा, संस्कृती, लिपी सगळंच काही वेगळं आहे, अशा देशामध्ये जाऊन एखाद्या प्रांताचं लोकप्रतिनिधित्व करणं हे त्याहूनही आणखी कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पद आहे. असा देश म्हणजे जपान. उगवता सूर्याचा देश, कष्टकरी जनतेचा देश, गुणी माणसांचा देश अशी खरं तर जपानची ओळख आहे. आणि अशा जपानमध्ये खरं तर मराठी माणसानं तिथल्या राजकारणामध्ये जावं आणि ठसा उमटवावा हे खरंच अत्यंत अभिमानास्पद आहे. आणि असेच जपानमधले एक आमदार मराठी व्यक्ती आज आपल्या बरोबर आहेत झी 24 तास मध्ये. आपण त्यांचं स्वागत करूया. योगेंद्र पुराणिक सरांचं नमस्कार सर, स्वागत झी 24 तास मध्ये. नमस्कार. नमस्कार. डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशनल पार्टी या पक्षाकडून तुम्ही जपानमध्ये आता आमदार आहात. तर हा सगळा प्रवास सुरू करण्याआधी बेसिकली तुम्ही जपानमध्ये कसे पोहोचलात थोडक्यात सांगा. प्रथम म्हणजे मी पुण्यामध्ये माझी 12वी झाल्यानंतर मी BScचं शिक्षण घेता घेता जपानी शिकायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर मी ITचा प्रोग्राम सुद्धा केला. आणि एक 2 वर्ष जपानी शिकल्यानंतर माझं जपानी खूपच चांगलं झालं होतं आणि मला जपान सरकारतर्फे मला स्कॉलरशिप मिळाली. मग त्यानंतर पुन्हा एकदा मिळाली तर असं करून 2दा मला पहिले शिकण्याकरता जपानमध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि मग त्यानंतर माझं ITचं बॅकग्राऊंड असल्यामुळेच मी ITची नोकरी पण माझी चालू ठेवली होती. तर 2001 सालापासून मला माझ्या कंपनीने जपानमध्ये नोकरी करता पाठवलं. सॉफ्टवेअर क्षेत्र, बँकिंग क्षेत्र आणि मग त्याच्यानंतर राजकारण हे तुम्ही पर्पजफुली निवडलं की नेमकं काय झालं? ती घडामोड मला वाटतं इथे येते. एक माझ्यामध्ये एक सामाजिकपणा होता पूर्वीपासून. म्हणजे आई बाबा पण तसेच होते. आई पण शाळा सुटलेल्या मुलींकरता शिवणाचे वर्ग घ्यायचे आणि आमचे बाबा तर म्हणजे पगार घरी आणणार नाही आणणार अशीच परिस्थिती असायची. तर त्यामुळे एक सामाजिक तो एक टच जो होता तो आईवडिलांकडनं होताच. आणि मी जेव्हा जपानमध्ये गेलो तेव्हा तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की ITमध्ये जे नोकरी करतात त्यांना पुरेसा पैसा मिळतो आणि ते आपल्याच आयुष्यात सगळे बिझी असतात. स्वतःचा प्रॉब्लेम लोकांना प्रॉब्लेम वाटतो, पण दुसऱ्यांचा प्रॉब्लेम स्वतःचा प्रॉब्लेम नाही वाटत. सगळे आपापल्याच जगात असतात. आणि त्यातल्या त्यात मराठी माणूस जो असतो तो अजूनही आपल्या जगात असतो. भित्र असतो, थोडासा सिन्सिअर असतो पण भित्र असतो. तर मला ती जाणीव झाली खरं म्हणजे की मी 2001 सालापासून जपानमध्ये राहायला सुरुवात केली आणि 2005-06च्या दरम्यान मला अशी जाणीव व्हायला लागली की आपल्याला जे त्रास होत आहेत तेच लोकांना त्रास होत आहेत. त्यातल्या त्यात मला जपानी येत होतं म्हणून मी माहिती काढून त्या त्रासांच्या पलीकडे जात होतो, मी ते सॉल्व्ह करत होतो. पण इतर अनेक लोकांना त्याचा म्हणजे प्रॉब्लेम होत होता आणि त्यांना ते सॉल्व्ह करता येत नव्हते, कारण भाषेचा प्रॉब्लेम होता. सगळ्यांनाच भाषा येत नव्हती. त्यातल्या त्यात माझी भाषा अव्वल दर्जाची होती. आणि त्यावेळेला असं घडायचं की ज्या सरकारी वेबसाईट आहेत किंवा वर्तमानपत्र आहेत हे सगळं इंग्लिशमध्ये काहीच नसायचं, सगळं जपानीमध्ये असायचं. त्यामुळे जर का तुम्हाला ते काही डिकोडिंग करायचं म्हणजे त्यातनं काही माहिती काढायची तर पहिले भाषा समजणं गरजेचं आहे. तर त्यातनं मग मी काय केलं की मी 2006 सालापासून एकदम जोरदार सोशल वर्क सुरू केलं. आणि मग 2017 साली असं झालं की आम्ही ज्या शहरात राहत होतो टोकियोमध्ये, तर साधारणपणे तिथे 3-4 हजार भारतीय राहत होते. आणि एका जपानी MLAच्या डोक्यात असं सुचलं की आपण इथे लिटिल इंडिया बनवूयात. आणि मग मी मेयरकडे गेलो, आमच्या महापौरांकडे. मग मी सिटी डेव्हलपमेंट ऑफिसमध्ये गेलो आणि सगळीकडे मी पत्रकं लिहून, त्यांना चिठ्ठ्या लिहून, साईन कॅम्पेन करून, लोकांची सह्या गोळा करून मी त्याला पूर्ण विरोध केला आणि ती पूर्ण स्कीम थांबवली. आणि मग त्या MLAने येऊन मला धमकी दिली की मी तुला या शहरातनं नाहीसं करीन. तर मी त्याला म्हटलं, भाऊ मी आहे ना भारतामध्ये एका गावाच्या ठिकाणी जन्माला आलोय जिथं आम्ही भाईगिरी लहानपणापासून बघितली आहे. तर असं नाही आहे की मी टाय सूट घालतोय तर मी तुला भिईन, तर तू मला धमकी देऊ नको प्लीज. आणि त्याला म्हणलं की हे बघ, तुला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की तू जे काम करू शकतोस ना ते मी करू शकतो, पण मी जे काम करतोय ना ते तू नाही करू शकत, म्हणून मी तुला MLA बनवून दाखवीन. आणि दॅट वॉज द स्टार्ट. क्या बात है. भारतीयांना राजकारणामध्ये खूप इंटरेस्ट असतो, अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत. आणि जगाच्या पाठीवर कुठेही जा, भारतीयांना राजकारण म्हणजे प्रचंड लोक म्हणजे त्यांचं अत्यंत प्रिय असा हा एक कप्पा आहे हृदयातला असं म्हणावं लागेल. आणि ते तुमच्या रूपानं पुढे आलेलं आहे. पण भारतीय निवडणूक पद्धती खूप वेगळी आहे. तर तिकडची निवडणुकीची पद्धत कशी नेमकी वेगळी आहे, काय तिकडे ही सगळी प्रक्रिया असते? बरोबर. जर का भारताशी आपण जपानच्या निवडणूक प्रक्रियेचा किंवा राजनीतीचा जर का आपण असं एक काय म्हणता येईल कंपॅरिझन करून बघितलं
तर जपानमधली राजनैतिक प्रक्रिया किंवा इलेक्शनची प्रक्रिया जी आहे ती सगळी फारच सुटसुटीत आहे. की कॅन्डिडेटनी किती पोस्टर्स कुठे लावावेत, किती साईजचे पोस्टर लावावेत. आपल्याकडे जसं हे मोठे मोठे कटआउट वगैरे लावतात हे असं काही चालत नाही. प्रत्येकाच्या म्हणजे खर्चावर एक प्रकारचा कॅप असतो की किंबहुना जो बेसिक जो खर्च करायचा आहे तो सगळा सरकारकडनं येतो. त्यामुळे एक सगळ्यांना एक इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे की कोणालाही इलेक्शन लढायचं आहे तो इन इक्वल ऑपॉर्च्युनिटी एनीबडी म्हणजे कोणीही इलेक्शनमध्ये उतरू शकतं. आणि मी पण तसाच उतरलो. माझ्या इलेक्शनला मी आजपर्यंत मी कधीच असं काही माझ्या खिशातनं खर्च केलेला नाहीये. जो काही सरकारकडनं पैसा मिळतो तेवढ्याच खर्चामध्ये होते. आपल्याकडे कसं की नेता म्हणलं किंवा आमदार म्हणलं की त्याचा फार देव करतात. म्हणजे तुम्ही आता म्हणलात की आपल्याकडे राजनीती म्हणजे धर्मासारखी आहे, तर मी म्हणतो की राजनीती धर्मासारखी आहे, इलेक्शन हे सोहळ्यासारखं आहे. आणि आपल्याकडचे जे आमदार असतात भारतातले त्यांचा देव केला जातो. पण जपानमध्ये आमदाराचा देव नसतो, तो आमच माणूस असतो. म्हणजे आम्ही सगळे आमदार असू द्या नाही तर खासदार असू द्या आणि पंतप्रधान असू द्या, सगळे जाऊन सकाळी स्टेशनवर 5 उभे राहतात. त्यांचे फ्लायर स्वतः वाटतात. असं नाही की लोक वाटतायत आणि आमदार खासदार कुठेच दिसत नाहीत. प्रत्येक स्टेशनवर कोणीतरी सकाळी एक आमदार खासदार कोणीतरी तुम्हाला उभा असलेला दिसेल. तर हा जपान आणि भारतामधला खूप मोठा फरक आहे. त्यांना देवकी दिली जात नाही. जपानमध्ये खासदार आमदार कोणालाच गाड्या नसतात, लालबत्ती नसते. फक्त पंतप्रधान आणि मंत्र्यांना गाडी असते. त्यातल्या त्यात मंत्री नॉर्मली घरापासून ऑफिसपर्यंत रेल्वेने जातात, तिथनं मग ऑफिसची गाडी वापरतात. पंतप्रधान घरापासूनही म्हणजे ते पंतप्रधान निवासातच असतात, त्यामुळे मग तिथपासूनच ते गाडी वापरतात. तिकीट मग तुम्हाला कसं मिळालं हे? बरोबर. तर मी जेव्हा इलेक्शनमध्ये उतरायचा विचार केला त्यावेळेला मला जास्त ह्या पार्टीवादामध्ये पडायचं नव्हतं. तर मी पहिले माझी कॅन्डिडेसी इंडिपेंडेंट म्हणूनच एक टाकली होती. तर मी असा एक दिवस रेल्वे स्टेशनवर पत्रकं वाटत उभा होतो आणि तेवढ्यात एक अशी व्यक्ती आली आणि ते माझं पॅम्फलेट घेऊन अशी रेल्वे स्टेशनमध्ये आत गेली आणि ते आत गेले आणि मलाही जाणवलं की त्याचे परत येत आहेत म्हणून. ते परत आले आणि मला म्हणले, अरे तू इलेक्शनमध्ये उतरतोयस का? मला वाटलं तू रेस्टॉरंटचं फ्लायर वाटतोयस. तर आपली इंडियनची इमेज म्हणजे काय की फ्लायर वाटतायत म्हणजे रेस्टॉरंटचे फ्लायर वाटतायत, नान बटर चिकनचे. आणि मग मला लक्षात आलं की ते आमच्या इथले खासदार आहेत म्हणून. ही वॉज एन MP. तर आणि मग 2 दिवसांनी मला त्यांच्या ऑफिसमधनं त्यांचा स्वतः कॉन्टॅक्ट आला की मला तुला भेटायचं आहे. आणि मला एक फिलिंग आली की काहीतरी येतंय म्हणून. सो दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटायला गेलो आणि मग ते मला म्हणले की मला ॲज अ कॅन्डिडेट तू खूपच आवडलायस आणि तू तुझं जे पत्रक बनवलं आणि त्याच्यामध्ये जे विचार मांडले, तुझं जे मॅनिफेस्टो बनवलायस तो खूपच चांगला आहे. आता राजकारण करत असताना तुम्ही आणखी बरेच काही उद्योग व्यवसाय सुद्धा करताय, तर त्याविषयी सुद्धा आपण थोडंसं सांगूया. राजकारणाव्यतिरिक्त मी बरीच काही कामं करतो. एक तर म्हणजे मी आता तुम्हाला म्हटलं की सोशल वर्क आहे, म्हणजे आता तो राजकारणाचाच एक भाग झाला. हां, तर लोकांचे म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम ऐकायचे, ते सॉल्व्ह करायचे. आता जेव्हा कोरोना झाला होता त्यावेळेला आता मी आमदारकी असल्यामुळे मी मग त्यांना सगळ्यांना त्यांचे पिटिशन लिहायचो आणि ते मिनिस्ट्रीला पाठवायचो. असं करून साधारण 300 लोकांना मी जपानमध्ये एंट्री मिळवून दिली. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले, लोन मिळवून दिले लोकांना, कारण त्यांना पगार मिळत नव्हते. तर ह्या सगळ्या गोष्टी तर चालूच होत्या. त्या व्यतिरिक्त मग मी माझ्या आईबरोबर टोक्योमध्ये रेस्टॉरंट चालवतो. माझे 2 रेस्टॉरंट आहेत. एक पूर्ण भारतीय घरगुती जेवण म्हणजे अगदी पोहे, सांजा इथपासून पुरणाची पोळी, मोदक, लग्नाचे जेवण वगैरे. तर असं आमचं एक रेस्टॉरंट आहे. दुसरं एक रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये आम्ही बंगाली आणि नेपाळी जेवण देत होतो. भारतीय सांस्कृतिक केंद्र, आणि तिथे मग मी तबल्याचे क्लासेस, गायनाचे क्लास, योगाचे क्लास, हिंदी संस्कृतचे क्लास असे चालवतो. डायव्हर्सिटी किंवा एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टींवर मी मिनिस्ट्रीजमध्ये सेमिनार्स देतो. एक कुतूहल म्हणून मला प्रश्न असा पडला की एदोगावा या कॉन्स्टिट्युन्सीचं तुम्ही आता प्रतिनिधित्व करता. तिथे खूप सारे भारतीय आहेत असं तुमच्या बोलण्यात आलं. चीनी आणि मला वाटतं कोरियन लोक सुद्धा भरपूर आहेत. पण तुम्हाला तिथल्या जपानी लोकांनी कसं स्वीकारलं? मी जेव्हा इलेक्शनला उतरलो आणि स्टेशनवर वगैरे जेव्हा मी माझं इलेक्शनचं काम करायचो कॅम्पेनचं, मला दोन्ही प्रकारचे अनुभव आले. म्हणजे काही लोक अगदी असं म्हणायचे की तू निघून जा इथनं, तुझी लायकी नाही आहे वगैरे. म्हणजे अगदी कनिष्ठ म्हणजे घाण जपानीत मला ते असं बोलायचे. आणि त्या व्यतिरिक्त अजून एकदम उलट्या बाजूचे दुसरे लोक होते की आम्हाला तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तूच काहीतरी बदल घडवून आणशील. तर कसं की जपानी राजनीती थोडीशी संथ आहे.
त्याच्यामध्ये असे पटपट पटपट काही असे बदल घडत नाहीत. कारण जपानी ही लोक आहेत ना, ते वेळ घेतात कोणत्याही गोष्टीचा विचार करायला. ते उदाहरणं पाहतात की दुसरीकडे कुठे काही याच बेसिसवर घडलंय का, आणि ते सक्सेसफुल म्हणजे त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालंय का, आणि जर का ते झालं असेल तर मग आपणही करून बघूयात, असं जपानी लोक आहेत. म्हणजे जपानी राजकारण ओव्हरऑलच संथ आहे. तर लोकांना एक असं वाटलं की बाबा हा एक असं एक नवीन येईल म्हणून. आणि नेमके जेव्हा माझं पहिलं इलेक्शन चाललं होतं, तेव्हा कॅम्पेन चाललं तेव्हा थंडी होती आणि खूप गार पडायचं. तर मी माझा असंच बोलता बोलता मी स्लोगन म्हटलो की तुम्ही आत्ता सगळे गार पडलेले आहात, पण मी अख्ख्या असेंब्लीला मी एकदम गरम करून सोडीन, असं मी एक जपानीमध्ये वाक्य सोडलं आणि ते व्हायरल झालं. ते भयंकरच व्हायरल. काय होतं जपानी वाक्य? गिकायो आतातामेते माहिरिमास, गिकायो आतातामेते माहिरिमास, असं ते. आणि ते मी असं ना खूप असं एकदम भावनेत बोललो होतो आणि ते जबरदस्त व्हायरल झालं एकदम, म्हणजे सगळ्यांना माहिती असं काइंड ऑफ. तर त्या दृष्टीने म्हणजे असं मला दोन्ही अनुभव आले. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे की अगदी आपल्या दूतावासातनं तर मेसेज आलाच आला, पण म्हणजे जपानच्या पार पंतप्रधान लेवलपर्यंत माझ्या म्हणजे ॲक्च्युली नॅशनल असेंब्लीमध्ये माझी चर्चा झाली की भारतीय वंशाचा आशियाई पहिला माणूस निवडून आलाय. हे असेंब्लीमध्ये ही चर्चा झाली. इट सेल्फ इज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन. खरंय खरंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जपानी लोकांच्या हृदयाला हात घातलात. कारण राजकारण हे एक प्रकारे भावना जागवण्याचं, चेतवण्याचं एक साधन असतं, आणि ते तुम्ही तिथे जाऊन सुद्धा केलं. म्हणजे तिथल्या लोकांना तुम्ही जे काही वाक्य बोललात ते खूप प्रचंड भावलं, आणि म्हणून मला वाटतंय तुम्ही निवडून आलात. दुसरी महत्वाची गोष्ट, आत्ता बोलता बोलता तुम्ही जपानी लोकांची खूप सारी वैशिष्ट्य ह्या सगळ्या ओघवत्याच्यामध्ये सांगितलीत. पण इकिगाईच्या फॉर्ममध्ये, पुस्तकाच्या फॉर्ममध्ये आमच्यापर्यंत जपानी लोकांचं आणखी एक वेगळं रूप पुढे आलं. काय म्हणूया आपण त्याला, इकिगाई रिझन ऑफ बिंग असं म्हटलं जातं. तर जपानी लोकांची एकंदरीत जीवनशैली खूप वेगळी आहे. ते दीर्घायुषी आहेत, एक खूप शिस्तबद्ध जीवन ते जगतात. तर नेमकं आपण भारतीयांनी, मराठी माणसांनी काय शिकायला हवं असं तुम्हाला वाटतं जपानी लोकांकडून? बरोबर. जपानी खरंच वेगळ्या आहेत. त्यांच्यामध्ये मला मराठी शब्द आता येत नाही आहेत, पण त्यांच्यामध्ये एक सिन्सिअरिटी आहे, त्यांच्यामध्ये एक डेडिकेशन आहे, त्यांच्यामध्ये एक ॲटलिस्ट म्हणजे एक वरवरच्या लेवलवर एकमेकांची काळजी करण्याची, एक चांगला समाज बांधण्याची, एक चांगला देश बांधण्याची त्यांच्यामध्ये जी भावना आहे ती खूपच बलवत्तर आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी प्रत्येकाकरता एक सुंदर देश बनवला आहे. आणि त्या सुंदर देशामध्ये एकतर इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. म्हणजे आता मी मुंबईत आलो, इतकी दगदग आहे इथे, इतकी दगदग आहे, म्हणजे माणसाच्या मनाने कधी शांत व्हावं. आणि जर का माणसाचं मन आणि शरीर शांत होणार नसेल तर ते आरोग्यमय कसं असू शकेल. तर ही जी पहिली बाब आहे ना, ती जपानमध्ये तुम्हाला गेल्या कळेल की तिथे जो मानसिक शांती जी मिळते, आणि मग मानसिक शांती मिळाल्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो, तुम्हाला विचार करता येतो. तुम्ही बघा जपानी लोक खूप जास्त बोलत नाहीत, पण ओव्हरऑल आरोग्यमय वातावरणाची निर्मिती जी केलेली आहे, चांगले रस्ते, चांगली हवा, चांगलं पाणी, तर ही गोष्ट मला वाटतं भारतामध्ये घडणं आत्ताच्या क्षणी तरी फार अवघड वाटते. त्याला किती वर्ष लावून या इथल्या सरकारचा करायचा विचार आहे. मला त्याबद्दल खरंच म्हणजे त्यांना फॉलोअप करायची इच्छा आहे. तर भारत आणि जपान यांच्यामध्ये आणखी कसे संबंध दृढ होतील या दृष्टीनं आता तुमचे काही प्रयत्न असणार आहेत का? तुम्हाला काय वाटते, कसे प्रयत्न करता येतील? बरोबर, मस्तच. ह्याच्यामध्ये मला वाटतं दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे की भारत आणि जपान, आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र आणि जपान. आता आपण सगळे महाराष्ट्राचे वीर आहोत, त्यामुळे महाराष्ट्र आणि जपान पण कनेक्ट करत जावा असं. आणि बऱ्याचशा जपानी कंपन्या आपल्याकडे यायची त्यांची इच्छा आहे, पण आपण त्यांच्या अपेक्षापूर्ती नीट करू शकत नाहीये. की ते इकडे आले आणि त्यांच्या ज्या काही इकडे कंपनी वगैरे लावायच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या आपण पटकन सोप्याने त्यांना करून दिल्या, किंवा त्यांना जमीन मिळवून दिली, पाणी, वीज असं मिळवून दिलं. दुसरं म्हणजे की मला एक जरा विरुद्ध वाटतं की आपण फारच एफडीआय करतो. तर मला वाटतं की आपण एफडीआय करायची गरज आहे का? आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे लोक आहेत, आपण स्वतः रिसर्च करू शकतो. आपली ही एवढी सगळी आपल्याकडे अर्थव्यवस्था, लोक आहेत एवढी मोठी. आता मला हा फार मोठा प्रश्न पडतो की आपण आपल्या देशामध्ये टीव्ही पण बनवत नाही, ओव्हन पण बनवत नाही, वॉशिंग मशीन पण बनवत नाही, मोबाईल फोन पण बनवत नाही. मग काय बनवतो आपण?
आणि एवढी सगळी लोक आहेत, आपण स्वतःच आपलं एक चांगलं बनवून आपणच देशामध्ये विकू शकतो. पण प्रत्येक गोष्टीवर आपल्याला दुसऱ्यांवर निर्भर व्हायचंय. खरं तर सगळ्या या चर्चेमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्यासाठी एक भारतीय किंवा महाराष्ट्रीय मन म्हणून तुम्ही जपानसारख्या देशामध्ये तिकडे खूप अभिमानास्पद कामगिरी करताय आणि लोकप्रतिनिधी म्हणून तिकडे निवडून जाताय. तर तिथल्या लोकांसाठी तुम्ही काम करताय, ही आमच्यासाठी खूपच कौतुकाची बाब आहे. आज तुम्ही इथे आलात आणि ह्या खूप सगळ्या मनमोकळ्या छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आज तुम्ही आमदार आहात, पुढे खासदार व्हावेत आणि खूप चांगलं मंत्रीपद जपानमध्ये तुम्हाला मिळो, हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे